नमस्कार मित्रांनो, कॅनवा मास्टर कोर्सचा भाग नंबर 11 मध्ये मी हर्षद मराठे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण काय बघितलं होतं की इंस्टाग्राम रील्स असतील, व्हिडिओज असतील, ते कसे बनवले जातात कॅनव्हाचा वापर करून. आज आपण बघणार आहोत कॅनवामध्ये ॲनिमेशन व्हिडिओ कसे बनवले जातात. चला तर मग जाऊया आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनला. आपण आलोय आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर. आता आपल्याला काय करायचंय, कॅनवामध्ये आपल्याला ॲनिमेशन्स वापरून व्हिडिओ बनवायचे. म्हणजे आपल्याकडे काहीतरी इमेजेस असतील प्रोडक्टचे आणि त्याच्यावर आपल्याला काहीतरी ॲनिमेशन्स अप्लाय करायचं आणि एक कम्प्लीट व्हिडिओ बनवायचा आहे, ज्याच्यावर आपण आपल्या प्रोडक्टचे मार्केटिंग करू शकतो. ते आपल्यासाठी असू शकतं किंवा आपल्या क्लायंटसाठी असू शकतं. तर चला तर मग ते कसं करायचंय, त्यासाठी आपण सगळ्यात आधी गेलो प्रेझेंटेशन मध्ये. बघा, आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे पण आपण जातो कुठं आहे, तर प्रेझेंटेशन. हे बघा, आपण इथं प्रेझेंटेशन मध्ये आलोय. आता आपल्याला करायचं काय, ब्लँक पासून काहीतरी ॲनिमेशन बनवायचं. आपल्याकडे प्रोडक्ट आहेत, 3 प्रोडक्ट आहेत, 3 HP चे हेडफोन्स आहेत. त्याच्यावर आपल्याला एक मार्केटिंग व्हिडिओ बनवायचा आहे. तर आपण काय करणार, आपण जाणार अपलोड्स मध्ये. हे बघा, हे 3 प्रोडक्ट आहेत, 1 2 3. ठीक आपण घेतले. यांचा सगळ्यात आधी आपण काय करणार, बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेतला. समजा आपण याला इथं ठेवलं. आता याची आपल्याला थीम काय ठेवायची, 3 फोटो आपण एका साईडला ठेवणार आणि ॲनिमेशन थ्रू पहिले जो आहे पहिला स्लाइड मोठा होणार, मग दुसरा, मग तिसरा, असं काहीतरी आपण करूया. मला याचा पण बॅकग्राऊंड आपण रिमूव्ह केला. दुसरा आणि हा एक घेऊ आपण, तिसरा. या पद्धत तो थोडा छोटा आहे पण ठीक आहे. असे 3 आपण घेतले. ओके, एवढं झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, या तिघांना सेम भागामध्ये आपल्याला डिवाइड करायचंय. त्यासाठी आपण गेलो एलिमेंट्स मध्ये. समजा आपण एखादा शेप घेतला, हा स्क्वेअर वाला घेतला, याला इथं ठेवलं. या पद्धतीने प्लस मायनस कमी जास्त करून मॅनेज करून याला सेम कॉपी पेस्ट केलं. 2 नंबर पेस्ट. या पद्धतीत आपण हे तिघं घेतलं. आपल्याला कलर काय मॅनेज करायचे, याला पोझिशन मध्ये गेलो आणि याला आपण बॅकला टाकून दिलो. याला आपण पोझिशन मध्ये जाऊ, बॅक, आणि इथं पण पोझिशन मध्ये बॅक. याचा बॅकग्राऊंड कलर आपल्याला रिमूव्ह करावा लागेल. पेज रिमूव्ह केलं. हे बघा, या तिघांना आपण या पद्धतीने मॅनेज केलं. आता याच्यामध्ये याचा जो कलर आहे तो याला मॅच झाला पाहिजे. आपण काय करणार, इथं केलो कलर, इथून आपण ड्रॉपर घेतला आणि हा कलर दिला. हे बघा, म्हणजे याच्याशी रिलेटेड कलर. याला पण आपण कलर चेंज करू. हेडफोन्सचा जो कलर आहे या पद्धतीने. तिसरा या पद्धत आपण इथे ग मॅनेज करून घेतलं. आता आपल्याला करायचं काय, त्याच्यापासून आपल्याला ॲनिमेटेड व्हिडिओ बनवायचा. पण आपण ज्यावेळेस पहिल्यांदा घेतलं आहे, तर आपण बनवताना काय घेतलं बरं, तर प्रेझेंटेशन घेतलं. आपल्याला व्हिडिओ बनवायचा म्हणजे आपल्याला याला कन्वर्ट करावं लागेल व्हिडिओमध्ये. मग त्याच्यासाठी आपण काय करणार, याला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करणार. पण आधी आपण याला नाव देऊन देऊ. त्यांचे जे काय मॉडेल असेल, टेक्स्ट बॉक्स घेतला आपण. हा कुठला मॉडेल आहे आपला, H200. हा कुठला मॉडेल आहे आपला, H200. साईज आपण मॅनेज केली.
तर फॉन्ट थोडा आपण बोल्ड घेऊया. समजा आपण अँटन फोर्ट घेतला. ओके. आणि फॉन्ट कलर आपण देऊया समजा त्याला हॅलो. ओके, या पद्धतीने आपण फॉन्ट घेतला. हा झाला S200. ह्याला कॉपी पेस्ट केलं. दुसरी स्लाइड, दुसरा कुठला आपला तर G2. तिसरा आपला H120. असे तिघ मॉडेल आपण इथे सेट केले. ही झाली आपली एक प्रेझेंटेशनची पहिली स्लाइड रेडी. पण आपल्याला काय करायचं आहे, त्याचा व्हिडिओ बनवायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला जर वाटलं खाली आपण देऊ शकतो की ब्रँडेड हेडफोन्स अवेलेबल. समजा आपण इथे एक टेक्स्ट बॉक्स घेतला असेल, ब्रँडेड हेडफोन्स. या पद्धत यांची साईज थोडी आपण छोटी करून घेतली. आपण ठेवू शकतो. जर आपल्याला ऍड करायचं असेल तर, नसेल करायचं तर काय प्रॉब्लेम. एवढं झाल्यानंतर आपल्याला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करायचे. रिसायझिंग मध्ये जाणार आपण. व्हिडिओज, लँडस्केप, मोबाईल. कसा आपल्याला, आपण लास्ट व्हिडिओमध्ये मोबाईल व्हिडिओ बघितला होता, तर आपण यावेळेस लँडस्केप करून कॉपी अँड रिसाइज घेतो. 2-4 सेकंड. हे बघा ओपन व्हिडिओ. हे बघा आपला जो फॉर्मॅट होता प्रेझेंटेशनचा हा रिसाइज झालाय आणि व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये झालाय. ओके. मग आपल्याला स्लाइडची लेंथ किती हवी, तिथे 5 सेकंद आले बाय डिफॉल्ट. आपल्याला एवढी 5 सेकंद नको. समजा आपण घेतली 3 सेकंद सफिशियंट होते. मग याला काय करायचं, डुप्लिकेट पेज. याला दुसरं पेज. मग दुसऱ्या पेज मध्ये आपल्याला काय करायचंय, समजा आपल्याला काय करायचं, हे दोघं लहान झाले पाहिजे आणि हा मोठा झाला पाहिजे. मग काय करायचं, यांना सिलेक्ट करायचं पूर्ण टेक्स्ट. याला आपण थोडं लहान करून घ्यायचं फॉन्ट साईज. म्हणजे जेवढं आपल्याला लहान करायचं असेल तेवढं आपण करू शकतो. एवढं 50% मध्ये किंवा 60% पर्यंत आपण लहान करून घेऊ, 60-70%. आणि मग हा जो आहे ना, याची साईज आपण इकडनं इन्क्रीज करून घ्यायची या पद्धतीने. IS200 आहे, याची पण साईज आपण इन्क्रीज करू शकतो. मला इथं सेंटरला ठेवला आपण. आणि हेडफोन आहे, याची पण साईज आपण इन्क्रीज करून घेणार. या पद्धतीने. ओके. आणि याच्यामधले हे दोघं जे आहेत त्यांची पण साईज आपल्याला ऑब्विसली इन्क्रीज करायला. या पद्धत झालं. मग परत इथं जायचं, याचे डुप्लिकेट करायचे. डुप्लिकेट. मग आपल्याला दुसरा मोठा करायचा आहे. मग याला सिलेक्ट करायचं आधी, याला याची साईज पण लहान करतो. सेम इकडच्याची पण साईज आपल्याला मॅनेज करावी लागेल. आणि याला याची साईज आपण इन्क्रीज करून घेऊ. मोठा करून घेतला. याला पण मोठा. मग इथं काय करणार, याची साईज आपण इन्क्रीज करून घेणार आपल्याला हवी तशी. आणि इकडनं G2 इन्क्रीज करून घेणार. घ्या. ओके. मग आता परत याला डुप्लिकेट करायचं. डुप्लिकेट पेज. आता इथं काय हवं आपल्याला, हे दोघं छोटे होते सुरुवातीचे.
या पद्धतीने हे जे याची साईज आपण जसं मागच्या स्लाइड्स मध्ये आपण केलं त्या पद्धतीने आपण यांना मॅनेज करू. ओके, एवढं झाल्यानंतर आपण फर्स्ट स्लाइडला आलो. आपल्याला याला ॲनिमेशन्स अप्लाय करायचे. मग इथं बघा ॲनिमेट ऑप्शन आहे, ॲनिमेट करू शकतो. पण आपल्याला ॲनिमेशन्स फक्त एका स्लाइडवर नको, आपल्याला कंटिन्यू हवं. आता आपल्याला ॲनिमेशन्स अप्लाय करायचे. ट्रान्झिशन आणि ॲनिमेशन बघा इथं गेलो, इथं ऍड ट्रान्झिशन आणि इथं ऑप्शन आहे ऍड पेज. तर आपण इथं ऍड ट्रान्झिशन मध्ये जाणार. हे बघा इथं ॲनिमेशन्स हे कसं आलं पाहिजे, एक आहे हे दुसरं या पद्धतीने चेंज झालं पाहिजे, असे चेंज झालं पाहिजे. सर्कल हे बघा हे मॅच अँड आपल्याला हे वाला हवं. मॅच अँड मूव्हला सिलेक्ट केलं, किती सेकंडचं झालं पाहिजे, समजा 0.5 सफिशियंट आहे आपल्याला. अप्लाय बिटवीन ऑल पेजेस, ऑल पेजेस वरती अप्लाय झालं पाहिजे. अप्लाय बिटवीन ऑल पेजेस केलं. हा आपला 10 सेकंडचा एक व्हिडिओ जो आहे तो रेडी झाला. आपण याला प्ले करून बघूया. हे बघा या पद्धतीने. जर तुम्हाला वाटलं की परत तिघं झाले पाहिजे, महिला काय करू शकतो, आपण याला डुप्लिकेट करून इकडे ऍड करू शकतो. म्हणजे जसं आपल्याला वाढवायचं असेल तसं आपण ॲनिमेशन इथं इन्क्रीज करू शकतो. आपल्याला वाटलं की थोडे इफेक्ट्स आले पाहिजे, की जसं हे मोठं झाल्यानंतर इकडे नाव वगैरे आलं पाहिजे, या ठिकाणी नाव आलं पाहिजे, फीचर्स आले पाहिजे, ते आपण करू शकतो. जिथं आपण जितका वेळ देणार याला त्या पद्धतीने आपला जे क्वालिटी व्हिडिओ आहेत ते जनरेट होत जातील. या प्रकारे आपण ॲनिमेशन व्हिडिओ बनवू शकतो. जर हा व्हिडिओ तयार झाल्यानंतर आपल्याला डाउनलोड करायचे असेल तर आपण इथं काय करणार, शेअर बटनावर क्लिक करून डाउनलोड करणार. जर आपल्याला वाटलं की आपल्याला याच्यामध्ये आपलं ब्रँडिंग करायचंय, प्रोडक्ट आपण सेल करतोय, कुठल्या शॉपवरून सेल होतोय, तर तुम्ही इथं नाव, लोगोज वगैरे ऍड करू शकता. किंवा आपण क्लायंटसाठी करतोय तर त्यांची इन्फॉर्मेशन आपण याच्यात ऍड करू शकतो. लास्ट स्लाइड मध्ये, फर्स्ट स्लाइड मध्ये जसं आपल्याला हवं असेल तसं आपल्याला याच्यात करता येत असतं. जर तुम्हाला याच्यावर काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जर व्हिडिओला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.